उरण नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली। दिनांक 26 डिसेंबर रोजी त्यांनी उरणच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। यावेळी त्यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला। रणनीती, एकजूट आणि विश्वासाच्या जोरावर नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडे आलं आहे। संख्याबळ कमी असतानाही सत्ता हस्तगत करण्यात आल्याने उरणच्या राजकारणात ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली। मात्र यावेळी सत्ताधाऱ्यांनी असहनीय त्रास दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। यापुढे जनतेचे प्रश्न सोडवायचेत। या दरम्यान कुठे चुकले तर कान धरण्याचे अधिकार माझ्या उरणकर जनतेला आहेत, असं म्हणत त्यांनी उरणच्या जनतेचे नम्र आभार मानले। यानंतर विरोधकांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले। मी आगरी पोर आहे, आम्ही तोंडातला घास देतो, बसायला ताट देतो, पण गद्दारांची लंगोटीही सोडून घेण्याची ताकद ठेवतो। त्यामुळे विनाकारण त्रास द्याल तर नांगरास सकट घोडा लावला जाईल, असा गंभीर इशाराच त्यांनी यावेळी विरोधकांना दिलाय। आज या ठिकाणी खुर्चीवर विराजमान होताना उरणकरांच्या कामाचं दडपण मला नक्कीच आलंय, कारण यांची कामं करण्यासाठी या ठिकाणी मी यांचे सेवक म्हणून या ठिकाणी खुर्चीवर बसलेलो आहे। या खुर्चीचा कायम आदर राखीन। ही खुर्ची फक्त एसीचा उपभोग घेण्यासाठी नाही, तर बाहेर डेस्क टाकून 15 दिवसातून एक वेळा जनता दरबार घेण्याचा आमचा मानस आहे। या ठिकाणी हेल्पलाईन सुद्धा चालू करण्याचा आमचा विचार आहे आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करू आम्ही। या ठिकाणी कोणतीही अपॉइंटमेंट, कोणतीही वेळ न घेता 10 ते 5 आमच्यातले सारेजण कोणी ना कोणीतरी इथे उपस्थित राहणार। माझं तर दालन सगळ्यांसाठी सदैव ते जनतेचं आहे, त्यांनी कधीही यावं, त्यासाठी कुणालाही वाट बघायची गरज लागणार नाही, ही ग्वाही या निमित्ताने देते। परंतु त्याच निमित्ताने मी असं म्हणते की आमच्या पारड्यामध्ये जे यश जनतेने टाकलं, कारण मूलभूत गरजा ज्या लोकांच्या होत्या त्या सोडवण्याकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष झालं, त्यामुळे लोकांनी त्रस्त होऊन आमच्या पारड्यामध्ये मतदान केलं। ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होती आणि यामध्ये जनशक्ती जिंकल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु माझ्या प्रचाराच्या दरम्यान जे काही नेते या ठिकाणी आले त्यांना कुठेतरी अपमानित करण्याचं काम सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी केलं। त्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब असतील, त्या ठिकाणी बाळ्या मामा असतील। बाळ्या मामा हे या ठिकाणी असलेले आपल्या समाजाचे खासदार आहेत। आगरी, कोळी, कराडी या लोकांचा मान सन्मान आहे। संसदेत दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लावावं म्हणून सातत्याने आवाज उठवणारे आहेत आणि अशा पद्धतीने कोण बाळ्या मामा, कोण काळ्या मामा वगैरे बोलून खरं तर आपल्या सगळ्यांच्या भावना त्या निमित्ताने दुखवलेल्या आहेत। आमचे नेते प्रशांतजी पाटील साहेब यांना सुद्धा अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्यामुळे आमच्या सुद्धा भावना दुखलेल्या आहेत, कारण या ठिकाणच्या असलेले सुपुत्रांना कोणीही बोलण्याचं धाडस यापुढे करणार नाही, याची मात्र मी खात्रीशीर आपल्याला ग्वाही देते। कारण कुणीही हलक्यात घेऊ नये। आम्ही जसा तोंडातला घास देतो, बसायला पाठ देतो, पण गद्दारी केली तर लंगोटी सुद्धा सोडून घेण्याची ताकद आम्हा साऱ्यांमध्ये आहे, हे कोणी विसरू नये। आरेला कार्य करण्याची भूमिका आहे, कारण मीठ पिकवणारी आमची जात, या ठिकाणी मासेमारी करणारी, भात पिकवणारी, कष्ट करणारी आमची जमात, त्याला कोणी गृहीत धरू नये एवढंच या निमित्ताने सांगते। या उरण मतदारसंघामध्ये 1000 ते 1200 मतं त्या ठिकाणी आपण बघाल मारवाडी समाजाची असली तरी सुद्धा त्यांना आपण सुद्धा कायमच प्रेमाची वागणूक दिली। आपण सारेजण मेजॉरिटी मध्ये असलो तरी सुद्धा ते व्यापारी करणारे समाज असल्यामुळे आपण त्यांच्याकडून कायमच वस्तू घेऊन असू दे किंवा शॉपिंग असू दे, आपण त्यांच्याकडूनच करू। त्यांनी सुद्धा या निमित्ताने आपला आदर ठेवला। मुस्लिमांचा सुद्धा या निमित्ताने आपल्याला उल्लेख करावा लागेल की त्यांनी सुद्धा मोलाची साथ दिली। बौद्ध समाज असू दे, ख्रिस्ती समाज असू दे, या ठिकाणी उरणमध्ये राहणाऱ्या 18 पगड जातीच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी मराठा समाजाने सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंबा दिला होता। या ठिकाणचे नेते आपण बघाल, महाविकास आघाडीचे मनोज शेठ भोईर साहेब असतील, या ठिकाणी आपण बघाल गणेश शिंदे साहेब असतील, नरेश काकांचं पत्रिकेमध्ये नाव राहिलं पण नरेश काका असतील, या ठिकाणी महेंद्र गरज साहेब असतील, मिलिंद पाडगावकर साहेब असतील, बाळूशेठ असतील, रवी गरज असतील, संदेश दादा असेल,
या साऱ्यांचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटेल मला. भूषण पाटील साहेब असतील, सुधाकर पाटील साहेब असतील, साऱ्या संघटनांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर मोलाचं हे दिलं. पत्रकार बंधू असतील, उरणचे सारे ज्येष्ठ नागरिक, सगळ्या संघटना, मासेमारी संघटना, सगळ्यांनी आपल्याला भरघोस प्रतिसाद दिला. त्यांचं सुद्धा या निमित्ताने ऋण, कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचे सुद्धा आभार या निमित्ताने मानावेच लागतील, अशा पद्धतीची भावना आज माझ्या मनामध्ये आहे. उरणकरांची भावना, उरणकरांसाठी सातत्याने काम करेल. उरणकरांच्या भावनाला उरणकरांनी निवडून या ठिकाणी बसवलेलं आहे. त्याच्या सगळ्यांच्या भावनांचा आदर मी कायम राखेन. आता इलेक्शन झालेले आहे, त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक म्हणून या ठिकाणच्या असल्यावर नगरपालिकेची पायरी चढल्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षाचे ते झेंडे बाहेर ठेवूनच या ठिकाणी एंट्री केली पाहिजे. उरणच्या विकासाचा जो जो आडवा येईल त्याला 100% सांगते मी, नांगरासकट घोडा लावला जाईल. मी मस्ती म्हणून कुठेतरी डायलॉग बाजी करायचं म्हणून बोलत नाही. गेल्या 15 दिवस तुम्ही मला बघितलं, मी आग्र्याची पोर आहे, लंगोटी सोडल्याशिवाय ठेवणार नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.